कांदिवली इथं उत्तर मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आणि संकल्प आपल्यासोबत असल्यामुळे राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचं काम सुरू झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। पंतप्रधानांच्या टीममधील एक महत्त्वाचे खेळाडू पियुष गोयल हे उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाल्यामुळे उत्तर मुंबईकरांना हक्काचा माणूस मिळणार आहे। गोयल यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या मदतीने आगामी काळात उत्तर मुंबईतली अनेक रखडलेली कामं पूर्ण करता येतील असं ते म्हणाले। राज्यात सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे बदल सध्या सुरू आहेत, तसंच महायुती या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड तोडेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। गेल्या 10 वर्षांमध्ये आपलं सरकार असताना आणि आता एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं सरकार असताना मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू झालं। याचं कारण आमच्या पाठीशी मोदीजींचा आशीर्वाद आहे, मोदीजींचं विजन आहे। एखादं शहर कसं आधुनिक झालं पाहिजे, त्या ठिकाणी कशा सोयी मिळायला पाहिजे, तिथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे, या संदर्भातलं मोदीजींचं विजन होतं। म्हणूनच मुंबईमध्ये आज मेट्रोचं जाळं आपण पाहतोय। उत्तर मुंबईतल्या या जागेसाठी मवियात संभ्रम होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही जागा काँग्रेसच्या माथी मारली, मात्र काँग्रेसला सध्या उमेदवार मिळत नसल्याची टीका त्यांनी केली। तसंच काँग्रेसनं गरिबी नाही तर गरीब हटवले असा आरोप फडणवीस यांनी केला।